विलासजी, आरक्षण हे संवैधानिक पद्धतीनं कसं भेटू शकतं हे 1991 पासून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब आणि आम्ही सांगत आलेलो आहे. हा फक्त मी एक मिनिट याच्यासाठी घेतो की पहिलं आरक्षण जेव्हा राडी समितीनं दिलं होतं पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना, ते टिकणार नाही, सेम डेला आम्ही सांगितलं होतं. दुसरं आरक्षण फडणवीसांनी दिलं, ते टिकणार नाही, आम्ही सेम डेला सांगितलं होतं. त्यानंतर आता जे आरक्षण दिलंय तेही टिकणार नाही. किंवा जरांगे साहेबांना जो अधिसूचना काढली होती, वाशीतून ते आले होते, ते त्या अधिसूचनेमध्ये काहीच नाही, हे पहिल्यांदा आम्ही सांगितलं होतं. आणि आता मी स्पष्ट सांगतो, या जी आर मध्ये काहीही नाही, हे आपण का समजून असं घेतलं तुम्ही पाहिजे. म्हणताय? तुम्ही असं का म्हणताय? फक्त त्याचा आधार काय? फक्त विलासजी तुम्हाला एक अर्धा मिनिट याच्यासाठी घेतो प्लीज प्लीज की सर. मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन सुरू केलं. त्यांच्या आंदोलनाचं यश म्हणजे 1.5-2 लाख ज्या नोंदी मराठवाड्यात मिळत नव्हत्या, त्या शिंदे समितीमार्फत मिळाल्या, ते त्यांचं अभिनंदनच आहे. या नक्की. आंदोलनाचं फार मोठं यश आहे. होय. पण कालचा जो जी आर निघालेला आहे, या जी आर मध्ये काही नाही. रविवारी योगेश केदार पण माझ्यासोबत होते. जरांगे पाटलांना आम्ही स्पष्ट सांगितलं होतं, असं कुठलं तरी गॅजेट लावून आणि जी आर काढून आरक्षण मिळत नसतं आणि ते टिकतही नसतं. या जी आर मध्ये 2004 जो आम्ही सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना जी आर काढला होता, तोच पुढे आता उल्लेख केला तो 2012चा जी आर. आणि 7 सप्टेंबर 2023 एकनाथ शिंदे ज्यावेळी जी आर घेऊन इथे आंतरवली सराटीत आले होते, तो जी आर ड्राफ्ट मीच केलेला आहे. मी म्हणजे इन दिसेस आम्ही सगळ्यांनी. हो. तर तो जी आर आणि या जी आर मध्ये काहीही फरक नाही. कारण कुठल्याही जातीचे, उदाहरणार्थ कुणबी जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठीचे जे नोंद सापडल्यानंतरचे निकष आहेत, ते यानंतर अगोदर जे होते तेच आता राहणार आहेत. त्यामुळे त्याच्यात काही बदल होणार नाही. दुसरी गोष्ट, ते व्हॅलिडिटीसाठी जर समजा शपथपत्रावर दिल्या गेलं तर त्याची व्हॅलिडिटी होणार नाही. सुप्रीम कोर्टाचे तसे जजमेंट आहे आणि त्यानुसारच व्हॅलिडिटी करावी लागते. भारतात संपूर्ण देशात ज्या जाती आहेत त्या सगळ्या जातींना व्हॅलिडिटी करण्यासाठी एकच नियम आहे. त्यामुळे इथे शपथपत्रावर जर जात दिली गेली तर होणार नाही. त्याची कुणबी नोंद सापडावीच लागेल. शिंदे समिती ते काम करते. जे काल करत होती, आज करते, उद्या तेच करणार आहे. या जी आर मुळे काहीही फरक पडणार नाही. हा मराठा समाजांनी, जरांगे पाटलांनी सगळ्यांनी समजून घेण्याचा विषय आहे. आणि ओबीसी समाजाने सुद्धा समजून घेण्याचा विषय आहे. त्यांना कुठेही धक्का लागलेला नाही. कसा धक्का लागला त्यांनी सांगावं. जर शपथपत्रावर एखादे सर्टिफिकेट, प्रमाणपत्र मिळालं तर ते व्हॅलिड होणार नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. विनाकारण नवनाथजी मी वेळ देतो तुम्हाला. नवनाथजी देतो वेळ. आपला प्रोटोकॉल आपण तोडायचा नाही. हा प्लीज. हा. विनाकारण विरोधासाठी विरोध होऊ नये, त्याचं राजकारण होऊ नये. म्हणजे मराठा समाजाला काहीतरी मिळालंय भरपूर आणि आता आम्ही त्याला विरोध करतोय, असं भासवण्याचा कार्यक्रम एकीकडे चालू आहे. तो होऊ नये. नवनाथजी तुम्हाला पूर्ण वेळ देतो. नाही आवाज त्यांचा कमी करा. तुमचा आवाज कमी केला जातोय. शिवानंदजी तुमचं पूर्ण करा. मी त्यांच्याकडे जाईन, स्पेशल वेळ देतो त्यांना. सर, या देशात कोण काय म्हणतंय, कोण काय मागतंय, कोण विरोध करतंय, यावर हा देश चालत नसतो. हा देश भारतीय संविधानावर चालत असतो. आणि भारतीय संविधानामध्ये 340, 341 आणि 342, 15(4), 16(4) नुसार आरक्षण मिळत असतं. त्या पद्धतीनं ओबीसीचं आरक्षण सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड झाल्यानंतर, आयोगाने ठरवल्यानंतर त्या पद्धतीची ती प्रोसिजर असते. त्या पद्धतीने ते मिळत असतं आणि तो त्याचा संविधानिक अधिकार. अगदी बरोबर आहे. एक मिनिट. स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील आणि कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना याचा अर्थ हे एक प्रकारे गेल्या वर्षी जो अध्यादेश दिलेला होता त्या अध्यादेशाची आवृत्ती असं म्हटलं जातंय. सगळे सोयरेची आवृत्ती असं म्हटलं जातंय. तथ्य आहे का? गावातल्या एका बडेला जर समजा त्याची नोंद सापडली असेल तर त्या आधारावर गावातल्या सगळे बडे हे कुणबी होतील का? तर जे वंशावळ असते. नवनाथराव येतो तुमच्याकडे. थांबा, मला समजून घेऊ दे विषय. मी ते तशा चर्चा सोडून दिल्यात आता. ते एकमेकाचे भांडणं, ते प्लीज थांबा. विलासजी, समजा विलास बडे यांची जात ती नोंद सापडली तरच ती असते, अन्यथा नाही पाहिजे. कारण तसं मोघम देता येणार नाही, शपथपत्रावर करता येणार नाही. तुमच्या आजोबाची, पंजोबाची, कुणाची तरी, तुमच्या चुलत भावाची, काकाची, अशी वंशावळीत तुम्हाला ती दाखवता आली पाहिजे. त्या वंशावळीत जर ती दाखवता आली, नातेसंबंध काय? नातेसंबंध आणि वंशावळ ह्याच्यात फरक तुम्ही मला त्याच्याबद्दल सांगा. वंशावळीचा अर्थ आणि कुळाचा अर्थ म्हणजे भावकी.
पितृसत्ताक पद्धतीनंच नातेसंबंध म्हणजे सोयरे दायरे नाही हे आपण समजून घेतलं हा पाहिजे. सर, मला इकडचं एक्झॅक्टली आहे- त्याच्याबद्दलच बोलायचं आहे. प्लीज तुम्ही पण सांगा सर. त्याच्यात काय आहे की फॅमिली नातेसंबंध, कुळ. हो सांगतो. काय झालं, माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी ठाणे ही जजमेंट आली. ही 94च्या काळामध्ये आली. त्यावेळेस प्रचंड प्रमाणामध्ये जात प्रमाणपत्र कसं द्यावं याच्यातच संभ्रम होता. आणि त्यानंतर आपल्याकडे रूल कॉन्टम्प्लेट झाले. तर आता त्याच्यामध्ये कसं आहे की जर समजा तुम्हाला जे नातेसंबंधाचा तुम्ही अर्थ लावतात ना, त्याला फॅमिली ट्री म्हणतो आपण. आणि ती फॅमिली ट्री आपण कसं रेकग्नाइज करतो, तर ती रेकग्नाइज करण्याची पद्धत आहे. त्याच्यामध्ये आपण विजिलन्स टेस्ट करतो. आता विलास, तुमचा मुद्दा त्या विजिलन्स टेस्ट आणि आता प्रस्तुत जे अधिकारी आहेत त्याच्या बाबतीत मी तुम्हाला स्पष्टच सांगतो. रूल 12 आणि रूल 13 जर बघितलं तर रूल 12 मध्ये कोण टेस्ट करतंय, रूल प्रमाणे. म्हणजे रूल ज्याच्यात आर्टिकल 309 भारतीय संविधानाखाली डायल्यूटच करता येत नाही, त्या रूल खाली रिसर्च ऑफिसर, विजिलन्स ऑफिसर, DSP हे ह्या दर्जाचे अधिकारी आहेत. आता तुमच्या ह्या GR मध्ये कोणत्या दर्जाचे अधिकारी आहेत बघा. अधिकारी आहेत ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत IAS अधिकारी आहेत का, हे IAS आहेत का, हे जे अधिकारी आहेत, मग हे डायल्यूट केलं असं हे तुमचं डायल्यूट म्हणणं केलं ना, हे डायल्यूट केलं. आणि सांगायचं तात्पर्य की नुसतं तेच नाही तर त्याच्यामध्ये ॲफिनिटी टेस्ट नुसतं तुम्ही एक असं करून दिलं, हे माझे आजोबा, ते माझे पंजोबा, ते सुद्धा चालत नाही. त्याच्यामध्ये ती ॲफिनिटी तुम्हाला प्रूव्ह करावी लागते. आजोबाची जरी प्रूव्ह झाली आणि नातीला सर्टिफिकेट पाहिजे तर तिला सुद्धा प्रूव्ह करावं लागते. आणि म्हणून आमचं म्हणणं काय माहिती आहे का, की जर तुम्ही रूलला जर तुम्ही बाजूला, ठीक आहे, तुम्ही विखे आहेत, तुम्ही आमचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आहेत, कुणी आहेत, किंवा आमच्या उदयने, तर मी तुम्हाला सांगतो आज कहर म्हणजे कॉमेंट म्हणूनच देणं आवश्यक आहे मला. आज उदयला ज्यावेळेस तुम्हा पत्रकारांनी विचारलं की अहो म्हणे भुजबळ साहेब गेले का बैठकीतून, तर उदयनं आमच्या मागासवर्गीय मंत्र्यांची यादीच वाचून दाखवली. म्हणजे किती आपल्या डोक्यात जात गेली, लक्षात ठेवा, किती आपल्या डोक्यात जात गेली. म्हणजे हे म्हणजे जडांतकराने सांगत आहे. सांगायचं तात्पर्य, कन्क्लुडिव्ह मुद्दा हा आहे